हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण किर्चॉफ्स लॉज स्टार्ट केले होते. या लेक्चरला आपण परत एक वेळेस किर्चॉफ्स जे दोन लॉज आहेत, एक आहे किर्चॉफ्स करंट लॉ किंवा त्याला म्हणतो आपण जंक्शन लॉ किंवा KCL, आणि सेकंड आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ते आज आपण स्टडी करणार आहोत. सुरुवातीला पाहू आपण किर्चॉफ्स करंट लॉ. किर्चॉफ्स करंट लॉमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अगोदर आपल्याला जंक्शन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. जंक्शन कशाला म्हणायचं, कुठल्याही इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये जंक्शन कशाला म्हणतात, किंवा त्याला आपण नोड असं देखील म्हणतो, किंवा त्यालाच आपण नोड असं देखील म्हणतो. जंक्शन म्हणजे काय? जंक्शन इज एनी पॉईंट इन द नेटवर्क वेअर इलेक्ट्रिक करंट कॅन स्प्लिट. जंक्शन हा सर्किटमधला कुठलाही असा एक पॉईंट आहे ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट स्प्लिट होतो किंवा येऊन भेटतो, त्याला म्हणायचं जंक्शन. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही एक इलेक्ट्रिकल नेटवर्क घेतलेलं आहे. या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये या डायरेक्शननं समजा करंट येत आहे. या वरच्या बाजूला एक रेजिस्टन्स आहे, त्याचं R1 समजा नाव आहे, खालच्या बाजूला कॅपॅसिटर आहे, बरोबर आहे. तर हा जो पॉईंट आहे या ठिकाणचा पॉईंट P समजायला नाव दिलं आपण. तर या पॉईंटला या जंक्शनला काय होईल, करंट स्प्लिट होईल. या डायरेक्शनला जाईल समजा फॉर एक्झाम्पल I1, आणि या डायरेक्शनला जाईल समजा फॉर एक्झाम्पल I2. म्हणजे असा हा पॉईंट या ठिकाणी करंट स्प्लिट झाला. किंवा समजा आपण पुढे हे सर्किट कंटिन्यू केलं तर या ठिकाणी तोच करंट I2 या ठिकाणी येऊन भेटला आणि इथं I1 येऊन भेटला या पॉईंटला. याला Q नाव दिलं, तर या देखील पॉईंटला आपण जंक्शन म्हणू शकतो, बरोबर आहे. आता किर्चॉफ्स करंट लॉ त्यानं काय सांगितलं, किर्चॉफने 1845मध्ये गस्टो रॉबर्ट किर्चॉफ या सायंटिस्टनं काय सांगितलं की इलेक्ट्रिक करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स, ज्याला आपण व्होल्टेज असं म्हणतो, बरोबर आहे, या दोन ज्या फेमस टर्म आहेत इलेक्ट्रिसिटीमधल्या त्यांना रिलेट करणारे किंवा त्यांच्याशी असोसिएट असणारे दोन लॉज सांगितले. त्यातला पहिला लॉ त्यानं काय सांगितला की इट स्टेट्स दॅट इन एनी नेटवर्क द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स मीटिंग ॲट पॉईंट ऑर जंक्शन इज झिरो. त्याने काय सांगितलं की जे नेटवर्क आहे, कुठलंही इलेक्ट्रिकल नेटवर्क, समजा फॉर एक्झाम्पल आपण नेटवर्क चॉईस केलेलं आहे. या नेटवर्कमध्ये कुठल्याही जंक्शनला, कुठल्याही इथला जंक्शन तुम्ही चॉईस करा किंवा इथलं जंक्शन चॉईस करा किंवा आणखीन कुठलाही असेल, त्या जंक्शनला येऊन भेटणारे किंवा त्या जंक्शनमधून फ्लो होणारे सर्वच्या सर्व करंटचं अल्जेब्रिक सम हे काय येतं, इक्वल टू झिरो येते. दॅट इज समेशन I इज इक्वल टू झिरो. परत एक वेळ सांगतो, त्यांनी लॉ काय सांगितला, द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू झिरो. कुठल्याही जंक्शनला तुम्ही जर इलेक्ट्रिक करंटचा अल्जेब्रिक सम घेतला त्या ठिकाणी किंवा ॲडिशन केलं तर ते ॲडिशन काय येईल, झिरो येईल. फक्त त्या ठिकाणी समेशन घेत असताना त्यानं दोन साईन कन्व्हेन्शन्स सांगितले. ते साईन कन्व्हेन्शन्स कुठले कुठले आहेत ते बघू आपण. सगळ्यात पहिल्यांदा त्यानं काय सांगितलं, द करंट विच इज फ्लोईंग टुवर्ड्स द जंक्शन. असा करंट जो जंक्शनकडे फ्लो होत आहे, बरोबर आहे. द करंट विच इज फ्लोईंग टुवर्ड्स द जंक्शन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. असा करंट जो जंक्शनकडे फ्लो होत आहे त्याला पॉझिटिव्ह साईन द्यायचं. आणि सेकंड साईन कन्व्हेन्शन त्यानं काय सांगितलं, द करंट विच इज लिव्हिंग द जंक्शन. असा करंट जो जंक्शनपासून दूर जात आहे किंवा जंक्शनमधून फ्लो होऊन पुढे जात आहे किंवा जंक्शनला सोडून जात आहे, त्या करंटला त्यानं सांगितलं की त्या करंटला निगेटिव्ह साईन द्यायचं, बरोबर आहे. पहिलं साईन कन्व्हेन्शन काय आहे, द करंट विच इज फ्लोईंग टुवर्ड्स द जंक्शन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह अँड द करंट विच इज लिव्हिंग द जंक्शन इज टेकन ॲज निगेटिव्ह, बरोबर आहे. आता आपण समजा एक एक्झाम्पल घेतलं, एक आपण जंक्शन चॉईस केला, समजायचं नाव आहे A, बरोबर आहे. या A जंक्शनला नंबर ऑफ इलेक्ट्रिक करंट्स येत आहेत आणि जात आहेत. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं I1 करंट एंटरिंग द जंक्शन, म्हणजे टुवर्ड्स द जंक्शन हा करंट फ्लो होत आहे. सेकंड आपण चॉईस केला I2 विच इज लिव्हिंग द जंक्शन. अगेन I3 विच इज फ्लोईंग टुवर्ड्स द जंक्शन. अगेन I4 विच इज लिव्हिंग द जंक्शन अँड I5 विच इज कमिंग टुवर्ड्स द जंक्शन. तर या सर्वांचा जो अल्जेब्रिक सम आहे तो कसा येतो, इक्वल टू झिरो येतो. बघा आता, अकॉर्डिंग टू साईन कन्व्हेन्शन्स I1 काय येईल, प्लस I1 बिकॉज I1 इज फ्लोईंग टुवर्ड्स जंक्शन. नेक्स्ट I2 विच इज लिव्हिंग द जंक्शन, देअरफॉर मायनस I2. देन I3 विच इज अगेन फ्लोईंग टुवर्ड्स द जंक्शन, देअरफॉर इट हॅज टेकन ॲज पॉझिटिव्ह प्लस
I3, then I4 leaving the junction, therefore minus I4, then I5 which is coming towards the junction plus I5. Sum of or algebraic sum of all these current is always equal to 0 according to KCL. किर्चॉफचा जो करंट लॉ आहे त्याच्यानुसार या सर्वांचं सम काय येईल, 0 येईल. मग या ठिकाणी काय केलं आपण, ज्या पॉझिटिव्ह टर्म्स आहेत त्यांना आपण एका साईडला घेतलं. I1 नंतर प्लस I3 प्लस I5 इज इक्वल टू I2 आणि I4 ज्या मायनस आहेत त्यांना राईट साईडला घेतो. हे प्लस I2 होईल आणि हे प्लस I4 होईल. बरोबर आहे. इथं आपल्याला काय दिसते, I1 I3 आणि I5 these are the currents which are flowing towards junction, and I2 and I4 which are leaving the junction. Therefore we can say that the sum of total current flowing towards the junction is equal to sum of total currents leaving the junction. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो की जंक्शनकडे येणाऱ्या सर्व करंटचं ॲडिशन इज इक्वल टू जंक्शनला सोडून जाणाऱ्या सर्व करंटचं ॲडिशन. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जेवढा करंट येत आहे जंक्शनकडे तेवढाच करंट जंक्शनला सोडून जात आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की जंक्शनला कुठल्याही प्रकारचा करंट शिल्लक राहिला का. करंट म्हणजे काय आहे, I इज इक्वल टू Q अपॉन T आहे. बरोबर आहे. किंवा Q इज इक्वल टू I इंटू T आहे. म्हणजे इथं आपण कुठल्याही प्रकारचा चार्ज शिल्लक राहिला नाही असं म्हणू शकतो. किंवा जेवढे काही इलेक्ट्रिकल कंपोनंट्स आहेत किंवा नेटवर्कमध्ये यूज केलेले वायर्स आहेत त्या वायरमध्ये कुठल्याही प्रकारचा चार्ज हा पाठीमागं राहत नाही, किंवा त्या वायरमध्ये किंवा त्या कंपोनंटमध्ये असणारा चार्ज हा कसा आहे, कॉन्झर्व्ड आहे किंवा कॉन्स्टंट आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून काय म्हणू शकतो, दिस लॉ इज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. हा जो लॉ आहे कशाच्या अकॉर्डन्समध्ये आहे, तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्जच्या अकॉर्डन्समध्ये आहे. ठीक आहे. हा झाला फर्स्ट. याच्यानंतर आता सेकंड कुठला आहे त्याचा लॉ, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. सेकंड बघू आपण, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, KVL ज्याला म्हणतो आपण. काय सांगतो आपल्याला हा, तर या ठिकाणी हा लॉ समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणजे काय आहे ते समजून घेतलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग आपण इथं स्टेटमेंट पाहणार आहोत. इथं आपण एक इलेक्ट्रिकल नेटवर्क चॉईस करणार आहोत. पहा, या ठिकाणी आपण एक इलेक्ट्रिकल नेटवर्क चॉईस केलेलं आहे. इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल नेटवर्क और कॉम्प्लिकेटेड सर्किट मीन्स इन विच number of electrical components and sources of EMF are connected in complicated manner. बरोबर आहे. इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणजे काय आहे, अशा प्रकारचं इलेक्ट्रिकल सर्किट आहे ज्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट्स म्हणजे रिओस्टॅट असेल, इंडक्टर असेल, कॅपॅसिटर असेल किंवा बल्ब असेल, कुठलेही असेल असे नंबर ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट्स आणि सोर्सेस ऑफ EMF म्हणजे बॅटरीज असतील, सेल्स असतील, त्या काय केलेल्या आहेत आपण कॉम्प्लिकेटेडली, याचा अर्थ सिरीजमध्ये किंवा एकमेकाला पॅरललमध्ये आपण कनेक्ट केलेले असतील तर त्या इलेक्ट्रिकल नेटवर्कला आपण काय म्हणतो, किंवा त्या सर्किटला काय म्हणतो आपण, त्या कॉम्प्लिकेटेड सर्किटला आपण इलेक्ट्रिकल नेटवर्क असं म्हणतो. आता याचा ॲक्च्युअल लॉ काय सांगतो आपल्याला बघू आपण. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगतो, इट स्टेट्स दॅट द अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेजेस अराउंड एनी क्लोज्ड पाथ or loop is 0, that is the algebraic sum of products of currents and resistances in closed path along with sum of EMFs is equal to 0. काय सांगितलं याच्यामध्ये, इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये कुठलंही तुम्ही क्लोज्ड लूप चॉईस केलेला असेल तर त्या क्लोज्ड लूपमध्ये जेवढे काही सोर्सेस ऑफ EMF आहेत आणि इलेक्ट्रिकल कंपोनंट्स आहेत यांच्या अक्रॉस ड्रॉप होणारं पोटेन्शियल प्लस या सोर्सेस ऑफ EMFनं त्या लूपमध्ये सप्लाय केलेली एनर्जी इज ऑलवेज इक्वल टू 0. याचा अर्थ समेशन आय आर हा हे काय सांगते आपल्याला, समेशन आय आर म्हणजे काय, सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस ऑफ ऑल द इलेक्ट्रिकल कंपोनंट्स प्लस सम ऑफ सोर्सेस ऑफ EMF और सम ऑफ EMF that is EMF is denoted by E और पोटेन्शियल डिफरन्स त्याला म्हणू शकतो आपण V ने देखील दाखवू शकतो, इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय होतो, एनर्जी सप्लाइड प्लस एनर्जी स्पेंट इज इक्वल टू 0. कुठल्याही इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये जेवढी एनर्जी तुम्ही सप्लाय केली
तेवढीच एनर्जी त्या ठिकाणी स्पेंड झाली. या दोघांचं सम काय आलं इक्वल टू 0. म्हणून आपण काय म्हणू शकतो, दिस लॉ इज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. जेवढी एनर्जी त्या बॅटरीनं या नेटवर्कमध्ये सप्लाय केली किंवा या जे कुठला आपण लूप चॉईस केलेला आहे, फॉर एक्झाम्पल समजा आपण या ठिकाणी लूप चॉईस करणार आहोत A B C D E F आणि परत A. हे एक लूप आहे. तुम्ही असं म्हणू शकता ABDEA, बरोबर आहे. या लूपमध्ये जेवढे काही सोर्सेस ऑफ EMF आहेत त्यांचं ॲडिशन प्लस जेवढे काही इलेक्ट्रिकल कंपोनंट्स आहेत त्यांच्या अक्रॉस ड्रॉप झालेलं पोटेन्शियल डिफरन्स, या दोघांचं ॲडिशन इज इक्वल टू 0. आता हे कसं येते त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ॲक्च्युअल एक लूप चॉईस करावं लागेल आणि त्याने सांगितलेले जे साईन कन्व्हेन्शन्स आहेत ते साईन कन्व्हेन्शन्स आपल्याला फॉलो करावं लागतील. मग त्यांनी सांगितलेले साईन कन्व्हेन्शन्स काय आहेत ते अगोदर पाहू आपण. त्याने सगळ्यात पहिलं साईन कन्व्हेन्शन जे सांगितलं, काय सांगितलं की ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट म्हणजे आपण काय करत आहोत, इफ द सर्किट इज ट्रेस्ड in the direction of the current, then we are moving from higher potential to lower potential, and so this voltage drop is treated as negative. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये जे कुठला आपण लूप चॉईस केलेला आहे ते लूप चॉईस करत असताना आपण जनरली काय करतो, पॉझिटिव्ह पोटेन्शियलकडून निगेटिव्ह पोटेन्शियलला येतो किंवा या हायर पोटेन्शियल एंडकडून लोअर पोटेन्शियल एंडला येतो, म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आपला असं ट्रेसिंगचं डायरेक्शन असेल, बरोबर आहे. मग ज्या डायरेक्शनला आपण सर्किट ट्रेस करत आहोत त्याच डायरेक्शनला जर समजा इलेक्ट्रिक करंटचं डायरेक्शन असेल तर या इलेक्ट्रिक करंटच्या डायरेक्शनमध्ये आणि आपल्या ट्रेसिंगच्या डायरेक्शनमध्ये येणारा जो कुठला इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे त्याच्या अक्रॉस ड्रॉप झालेलं पोटेन्शियल हे काय असेल, निगेटिव्ह असेल, अदरवाईज इट इज पॉझिटिव्ह, बरोबर आहे. म्हणजे ज्या डायरेक्शनला मी जात आहे, समजा मी जात आहे A टू B, B टू D, D टू E आणि नंतर E टू A, असं एक लूप आपण चॉईस केलेलं आहे. हे लूप कसं असलं पाहिजे, क्लोज्ड लूप असलं पाहिजे. ज्या पॉईंटपासून स्टार्ट झालं त्याच पॉईंटला परत एंड झालं पाहिजे, त्याला म्हणतो आपण क्लोज्ड लूप, बरोबर आहे. मग आपण सर्किट ट्रेस करत असताना ज्या डायरेक्शनला आपण जातोय त्याच डायरेक्शनला इलेक्ट्रिक करंट आहे का, तर यस आहे. मग त्याच्या अक्रॉस, आपल्या डायरेक्शनच्या अक्रॉस जो कुठला इलेक्ट्रिकल कंपोनंट आला त्याचं पोटेन्शियल डिफरन्स हे काय येईल, निगेटिव्ह येईल. आणि जर समजा आपण ज्या डायरेक्शनला मूव्ह करतोय त्याच्या अपोजिट डायरेक्शनला समजा इलेक्ट्रिक करंट असेल तर याचा पोटेन्शियल डिफरन्स काय येतो, पॉझिटिव्ह येतो. फक्त हे पहिलं साईन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं. आणि सेकंड साईन कन्व्हेन्शन काय आहे बघा, वेन द सर्किट इज ट्रेस्ड इन द डायरेक्शन पोटेन्शियल डिफरन्स जो आहे त्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे, वेन द सर्किट इज ट्रेस्ड इन अ डायरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ करंट देन देर इज राईज इन पोटेन्शियल अँड दिस व्होल्टेज ड्रॉप इज ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह. म्हणजे सेकंड त्याच्यामध्ये मी काय सांगितलं की ज्या डायरेक्शनला आपण जातोय त्याच्या अपोजिट डायरेक्शनला समजा इलेक्ट्रिक करंट असेल तर या इलेक्ट्रिकल कंपोनंटचं पोटेन्शियल डिफरन्स हे काय घ्यायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं. आणि आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये काय सांगितली की ज्यावेळेस आपण या सर्किटमध्ये बॅटरी क्रॉस करत आहोत, बॅटरी क्रॉस करत असताना सांगितले इफ वी क्रॉस द सोर्स ऑफ EMF फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह देन द EMF ऑफ दॅट सोर्स इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. जर समजा आपण ही बॅटरी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह अशी क्रॉस केली तर या बॅटरीचा EMF हा पॉझिटिव्ह घ्यायचा. अँड इफ यू क्रॉस दिस सोर्स ऑफ EMF फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह देन EMF ऑफ दॅट सोर्स इज टेकन ॲज निगेटिव्ह. मग कसं करायचं ते आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण या सर्किटमध्ये एक लूप चॉईस करू आणि त्यानुसार हे दोन्ही साईन कन्व्हेन्शन्स आपण त्या ठिकाणी काय करू, अप्लाय करू आणि हे काय ते आपण त्या ठिकाणी पाहू, ठीक आहे. आपण एक लूप चॉईस केलं ABDEA. या लूपमध्ये पहा आपण सुरुवातीला फक्त पोटेन्शियल डिफरन्सेस घेऊ कंपोनंट्सच्या अक्रॉसचे आणि त्याच्यानंतर मग आपण सोर्सेस ऑफ EMF पाहू, बरोबर आहे. अगोदर समजा आपण A पासून स्टार्ट केलं, बॅटरी आपण नंतर घेणार आहोत. या ठिकाणी सोर्स ऑफ EMF जे आहेत ते आपण या अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन शेवटी घेणार आहोत. अगोदर याच्या अक्रॉस ड्रॉप होणारा पोटेन्शियल डिफरन्स. आता या क्लोज्ड लूपमध्ये दोन इलेक्ट्रिकल कंपोनंट्स आहेत जे रेजिस्टन्सेस आहेत, त्यांच्या अक्रॉस ड्रॉप होणारं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला अकॉर्डिंग टू साईन कन्व्हेन्शन या ठिकाणी घ्यायचं आहे. मग A पासून निघालो आपण, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट कसा आहे, ड्यू टू दिस सोर्स या डायरेक्शनला आहे I1, बरोबर आहे. मग ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक करंट आहे त्या डायरेक्शनला जर आपण मूव्ह करत असाल तर
जो हा रेजिस्टर आहे किंवा हा जो इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स हे कसं असेल, निगेटिव्ह. बरोबर आहे. त्याच्यामुळं काय होईल, मी सेम डायरेक्शन जातोय, ट्रेसिंगचं डायरेक्शन सेम आहे कशाच्या, इलेक्ट्रिक करंटच्या. त्याच्यामुळं पोटेन्शियल डिफरन्स मायनस काय येईल, I1 इंटू R1. ठीक आहे. याच्यानंतर इथून पुढे आलो. आता इलेक्ट्रिक करंट या ठिकाणी कसं आहे, ड्यू टू सेकंड सोर्स या डायरेक्शनला आहे, म्हणजे अपोजिट टू दॅट ऑफ द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग. ज्या डायरेक्शनला सर्किट ट्रेस करत आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. देअरफॉर प्लस इलेक्ट्रिक करंट, त्याचा पोटेन्शियल डिफरन्स काय येईल, त्याच्यामधून फ्लो होणारा करंट I2 आहे. बरोबर आहे. अकॉर्डिंग दिस इक्वेशन I इंटू आर, करंट आहे I2 आणि रेजिस्टन्स आहे R2. बरोबर आहे. हे R2 आलं. आता याच्यानंतर या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये हे जे लूप आपण चॉईस केलं होतं, या लूपमध्ये दोनच इलेक्ट्रिकल कंपोनंट्स आहेत, त्यांच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स आपण घेतला. आता याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सोर्स ऑफ EMF काय आहे, कोणते कोणते आहेत, तर दोन आहेत, V1 आणि V2. सर्किट ट्रेसिंगचं डायरेक्शन कसं आहे, A टू B, B टू D, E अँड देन A. बरोबर आहे. मग इथून A पासून स्टार्ट केलं, बॅटरी कशी क्रॉस करत आहोत आपण, फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. देअरफॉर प्लस V1. परत इथून असंच पुढे आलो, इथं बॅटरी कशी क्रॉस केली आपण, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. त्यामुळे साईन कुठला असेल इथं, मायनस V2 इज इक्वल टू 0. हे आपण सर्किट त्या ठिकाणी सॉल्व केलं. अशा पद्धतीनं आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ कुठल्याही इलेक्ट्रिकल नेटवर्कला अप्लाय करू शकतो आणि त्याच्यामध्ये असणारे पोटेन्शियल डिफरन्सेस असतील ते फाइंड आउट करू शकतो, किंवा सोर्स ऑफ EMFचे जे EMF आहेत म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सेस आहेत ते देखील आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. मग किर्चॉफ्स करंट लॉ हा कशाच्या अकॉर्डन्समध्ये आहे, दिस लॉ इज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज, आणि सेकंड लॉ इज अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कुठल्याही प्रकारची एनर्जी त्या सर्किटमध्ये रिमेनिंग राहत नाही. जेवढी एनर्जी सप्लाय केली होती तेवढीच एनर्जी काय झाली, स्पेंड झाली. म्हणून म्हणू शकतो आपण एनर्जी सप्लाइड प्लस एनर्जी स्पेंड इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे काय आहे, किर्चॉफचा सेकंड लॉ. या ठिकाणी थांबू आपण. नेक्स्ट लेक्चरला आपण सुपरपोजिशन थेरम पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर याच्यावरती काही क्वेश्चन असतील तर ती जी मी यूट्यूबची लिंक तुम्हाला पाठवणार आहे त्याच्यावर तुम्ही खाली कमेंट देत चला की समजत आहे, समजत नाही, लँग्वेज कुठली पाहिजे. ठीक आहे. जर कुठला पार्ट जर अवघड वाटत असेल तर इंडिव्हिज्युअली कॉल करून विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू. Kirchhoff's second rule. The algebraic sum of the products of resistance and the corresponding currents flowing through them is equal to the algebraic sum of the EMF applied along the loop. Kirchhoff's second rule is based on the conservation of energy and the concept of the electric potential. Consider a closed path ABCDA formed using resistors R1, R2, R3, R4 and batteries having EMFs epsilon 1 and epsilon 2. The electric potential at any point in a steady circuit does not change with time. If VA is the electric potential at point A, then on measuring the electric potential at various points in the closed path A, B, C, D, A and coming back to A, the electric potential would again be equal to VA. This singular value of the electric potential is based on the law of conservation of energy. Starting from capital A, as we move in a clockwise direction in the loop, the electric potential reduces by I1 R1. This is because current flows from A to B, which means that the end A of the resistor R1 is at a higher potential. The potential increases by epsilon 1 as we move from negative terminal to positive terminal of battery having EMF epsilon 1. Potential increases on going from point B to point C through the resistor R2 as the direction of current is from C to B. Counting electric potential this way, on reaching the point A back, potential will be again VA. Therefore, VA
minus I1 R1 plus epsilon 1 plus I2 R2 minus I3 R3 minus epsilon 2 plus I4 R4 equals to VA. Therefore, minus I1 R1 plus I2 R2 plus minus I3 R3 plus I4 R4 equals to epsilon 2 minus epsilon 1. This is a statement of Kirchhoff's second rule derived on the basis of the law of conservation of energy.